तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरला. हा आहे आमचा डे 1-2 असा मी मिक्स करतो. काल रात्री आम्ही आलो, आज दर्शन आणि ते सगळं करणार आहे. सगळे ह्या ब्लॉग आता सगळं ह्याच्यामध्ये आम्ही ऍड करून घेणार आहे सगळं काय ते बघू. आता वाजलेत सकाळचे 8 समथिंग. मी अजून झोपेतच आहे असं. अजून याला झोप येते. आता आम्ही आधी महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे, पण त्याआधी थोडंसं काहीतरी खावं म्हटलं. मग नंतर बरं ज्योतिबाला जाणार आहे आणि जमलंच तर मग बाळूमामा, नाहीतर मग उद्या. अरे फोकस गेला. तसं कारण आम्हाला वडापाव खायचा होता, कारण आमचे जे हॉटेलवाले काका आहेत ते म्हटले की खूप भारी वडापाव भेटतो म्हणून, म्हणजे मोठा भेटतो. जसं पुणे मुंबईला छोटी साईज भेटते ना आपल्याकडे पुण्याला, तसं इथे मोठा भेटतो म्हणून तो खायचा होता नाश्त्यासाठी. पण तो काही भेटला नाहीये. पण इथं त्यांनी अजून एक काय बोलतात स्पॉट सांगितलंय, हे जे काका आहे इथे छान इडली वडा भेटतो असं म्हणते होते. मग तिथे आम्ही आलोय. मी घेतले आता उपीट आणि आशिष येतोय. काय सांगितलंय रे तू? मसाला डोसा. मसाला डोसा. आता मला वाटतंय मी पण मसाला डोसा सांगायला हवा होता, पण ठीक आहे. ज्योतिबाला आलेलो आहे. पहिलं ज्योतिबाचं करावं म्हटलं, कारण हे लांब आहे. आणि असंही म्हणतात की ज्योतिबा केल्यानंतर महालक्ष्मी करावी, असंही म्हणतात. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिलं आलोय आता इथं ज्योतिबाला. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन जाऊया, कारण आता गर्दी सुद्धा खूप कमी आहे. सकाळ लवकर आलोय. ऊन आहे पण प्रचंड. बघूयात आता. ऊन खूप आहे इथं. आणि काल रात्री इथं पाऊस पडत होता कोल्हापूरला. बघा की हे बघा. प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे, कारण गर्दी पण नव्हती आणि काहीच होती बरं, म्हणजे एवढी पण नव्हती. जेवढी असते तेवढी गर्दी नव्हती. फक्त 5 ते 6 मिनिटाच्या अंतरातच आमचं दर्शन पण झालं. आणि हा इथं तसे आता गर्दी वाढायला लागली. तुम्ही थांबा, तुम्हाला दाखवतो. इकडे हा कळस आहे, सगळीकडे मस्त गुलाल झालाय. अजून तरी काहीच नाही. रात्रीपर्यंत खूप होईल. हो, रात्रीपर्यंत खूप गर्दी होऊन जाते. आणि असे नवीन लग्न झालेले जे असतात ना, तिकडे दर्शनासाठी येतात. कारण ते माझं लग्न झाल्यावरती नाही का, जसं जेजुरीला जसं आपण जेजुरीला जातो ना, तसं इकडे ज्योतिबाला येतात. नवीन लग्न झालेलं असेल की बघा, भाऊ तर एकदम कपडे घालूनच एकदम. मग तसंच यावं लागतं. ते बघा, परत दाखवतो मला. अजून एक कपल. छान होतं दर्शन. बरं वाटतं जर असं आलं ना, असं खूप छान वाटतं. असं दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दी नव्हती ना, त्याच्यामुळे असं छान दर्शन. त्यांनी पण अशी घाई चला निघा असं काही केलं नाही. ते आपल्याकडेच असतं फक्त चला निघा. झालं ते दर्शन. आता आम्ही जाणार आहे महालक्ष्मीला. आता महालक्ष्मीचं दर्शन करतो. एवढी गर्दी, म्हणजे आज शुक्रवार होता ना, त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे खूप गर्दी होती. जास्त जमलं नाही. डायरेक्ट लाईनीला लागलो. त्यामुळे शूट केलं पण नाही. झालं दर्शन वगैरे पण सगळं झालं एकदम ओकेमध्ये. चांगलं वाटलं, म्हणजे छान वाटतं. गर्दी होती. तुम्हाला दाखवतो. आम्ही आलो तरी कमी गर्दी होती तेव्हा. आता फुल झाली आहे, पूर्ण भरलं आहे. तर आधीच लाईन आहे, ह्याच्या मागे पण भरपूर आहे. नवीन मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे वाटतं काहीतरी. मग त्याच्यामुळे ना जरा थोडंसं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे जागा जरा कमी झालेली आहे. म्हणजे दक्षिण दरवाजा आणि पश्चिम दरवाजाचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. पण हे जे 2 मेन दरवाजे आहेत ना, तिकडे जरा थोडीशी गर्दी झालेली. पण चांगलं वाटलं. दर्शन पण चांगलं झालं तसं आपलं. आता आम्ही खूप ऊन होतं म्हणून जरा सावलीत बसलं दिसते. आणि ओटी पण भरायची होती ना मॅडमला, ओटी पण भरून घेतली आम्ही. आता झालं. आता जाणार आहे आपण बाळूमामा आदमापूर. तिकडे बघू काय करतो. आता थोडंसं लकी ठरलं. कारण गर्दी कुठेच नाही भेटलं आपल्याला. इथं जेव्हा लाईनीत थांबलो त्याच्यानंतर मागं जास्त गर्दी झाली, असं झालं. छान दर्शन झालं.
कोल्हापूरला. पण आता जरा आम्ही एका एक्स्ट्रा दिवस ठेवला होता हा. की असंच इथलं जवळपास काय फिरायला काय असेल तर फिरून घ्यायचं. तर आता आम्ही त्यासाठी झालेलो आहे न्यू पॅलेस बघण्यासाठी. तर जे तो की तुम्हाला शाहू दाखवतो. महाराजांचं घर होतं. आणि जे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत. आणि अजून सुद्धा शाहू फॅमिली इथे राहते. दिसत असेल तुम्हाला, लय सुंदर दिसत. आता हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खूप झाडं वगैरे असं नाही का, इथं खूप सुंदर आहेत. सुंदर आहे, खूप खूप वातावरण सुंदर आहे. असं प्रसन्न वातावरण आहे, प्रसन्न. आतमध्ये पण खूप सारे नाही का, म्हणजे असं महाराज काळी जे यूज केलं गेलेलं होतं त्यांचे जे नाही सगळे गोष्टी त्यांचं. आता आतमध्ये आम्हाला माहिती नाही अलाउड आहे का नाही. आतमध्ये जर अलाउड असेल काय माहिती, आतमध्ये अलाउड असेल का नाही माहिती नाही. पण असेल का तुला वाटतं? असेल काढू शकतो काय आता माहिती नाही. पण आता बघू जरा आज जाऊन जरा दिसतंय का काय कसं. एंट्री फी ना 40 रुपीज होती. हा 40 रुपये आणि तिकडनं आत यायचं, एक अर्धा किलोमीटर वगैरे आत यायचं असेल तिकीट काउंटर पासून येऊ शकता. हा येऊ शकतो. चांगलं आहे, म्हणजे असं छान आहे वातावरण. आता बघू, आता बाहेरून तर तुम्हाला दाखवलंय, परत एकदा नंतर आतमधून आल्यानंतर शॉट घेऊन तुम्हाला दाखवतो. तसं आहेत चांगले, मस्त येतं. इथं जर चुकून असं प्री वेडिंग वगैरे दिलं तर कसलं नाही देणार ना प्री वेडिंगला. नाही प्री वेडिंग गेलं की मग हे होऊन जाणार पूर्ण ते, म्हणजे लोक वगैरे गर्दी करणार काय. आता बघू जरा आज जाऊन बघतो, जर ते दाखवायला भेटलं तर आम्ही तुम्हाला सांगतो. ऐतिहासिक काहीतरी दिसते. आणि ह्याचं काम 1873 का 77 साली चालू झालं. ते 1884 साली पूर्ण झालं. एवढा मोठा असा वाडा आहे. म्हणजे किती वर्ष झाली का 77 पासून 84? एवढं नाही 78 ते तुम्ही मोजा. हां 8 वर्ष, 7.5 ते 7-8 वर्ष लागली हा पूर्ण बनायला. बघू आता, मस्त वाटतं. पण मस्त, तुम्ही या इथं. नाही मी गुगलला वाचलं. हिला सांगितलं होतं, मी गुगलला आता वाचून तुम्हाला सांगतो. एवढं कुठं माहिती इथं आपल्याला, कधी कसलं काही इतर बितच लक्षात राहिलं नाही. कॉप्या करून पास झालो आपण. आणि कसलं काय नाही मी केलंय. आम्ही कॉप्या करूनच पास झालो. अभ्यास करून पेपर मध्ये टॉप करणार. मी कधी, आपण टॉप नावाचा प्रकारच कधी आला नाही आपल्या आयुष्यात. टॉप म्हणजे आता बघू, आता चाललंच हाय इथं. आता बघू, आता जाऊन बघतो. जर त्याने आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसेल तर तसं मग बघूयात आपण. छान आहे पण वातावरण, मस्त वाटतं, गोड एकदम गोंडस. महालक्ष्मीचं दर्शन सोडून पण माझ्या नवऱ्याचं एक महत्वाचं काम आहे, ते सांगू काय? तूच सांग. सोंगाड्याला जेवायला एवढे रील बघितलेत आणि एवढं हे बघितलं, म्हटलं आता जर कोल्हापूरला आलोय तर जेवायला जाणं बनतंच. म्हणून मग आम्ही आलो होतो सोंगाड्याला कोल्हापूरमध्ये. आता बघू जरा ट्राय करून. आता आपण काय फूड रिव्ह्यू तर करत नाही, बट तरी सुद्धा एकदा ट्राय करून बघूयात. म्हटलं कसं आहे कसं नाही, एकदा बघूयात. म्हणजे जेवढी हाईप आहे, जेवढं रीलवरती, ते खरंच आहे काय आपण एकदा ट्राय करून बघूयात. काय मग, आवडलं का जेवण? एक नंबर जेवण होतं, मस्ट विजिट. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये असं जेवण मिळत नाही. हा मेन, म्हणजे ह्यांचं पद्धत वेगळी आहे, आपली पद्धत वेगळी आहे. बट खरं सांगतोय, छान होतं जेवण. तांबडा रस्सा पण मस्त होता. पांढरा रस्सा तर तो आपल्या तर भेटतच नाही मोस्टली, त्यामुळे तो वेगळाच लागणार आणि चांगलाच लागणार. पीसेस वगैरे सगळं प्रॉपर होतं आणि खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे खूप जास्त क्वांटिटी होती जेवणाची, पण प्राइस त्या मानाने खूप कमी होते. एकदम परफेक्ट आहे. एकदा नक्की व्हिजिट करा, म्हणजे कधी ह्या रूटने आले तर व्हिजिट करा नक्की. मस्त जेवण होतं, छान एकदम.